हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर्स लेसन नंबर 5 आपण आज सुरू करणार आहे. त्यातला आपण आज प्रॅक्टिस सेट 22 सॉल्व करणार आहे. पण त्याच्या आधी रॅशनल नंबर म्हणजे काय ते आपण बघूयात. तुम्हाला माहिती आहे एन म्हणजे काय आहे? नॅचरल नंबर्स आहेत. नॅचरल नंबर्स म्हणजे कुठनं सुरू होतात? 1 2 3 4 आणि अनलिमिटेड. म्हणजे हे कुठले नॅचरल नंबर्सला आपण अजून काय म्हणतो? काउंटिंग नंबर्स म्हणतो. त्याच्यानंतर होल नंबर्स तुम्हाला माहिती आहेत बरोबर, म्हणजे 0पासून सुरू होतात. 0 1 2 3 बरोबर. त्याच्यानंतर आपण काय बघितलं आहे? इंटिजर्स बघितलं आहे. आता इंटिजर्स म्हणजे बघा -3 -2 -1 0 1 2 3 आणि अनलिमिटेड हे झाले इंटिजर्स. आणि त्याच्यानंतर जे येतात ते रॅशनल नंबर येतात. रॅशनल नंबर कशाने डिनोट करायचा आहे? क्यूनी. सो क्यू म्हणजे रॅशनल नंबर हा कशाचा ग्रुप आहे? ज्याच्यामध्ये इंटिजर, होल नंबर्स आणि नॅचरल नंबर्स हे सगळं काउंट होतं बरोबर. फक्त नॅचरल नंबर आपण कुठल्या फॉर्ममध्ये लिहितो? रॅशनल नंबर m/nच्या फॉर्ममध्ये लिहितो की एन आणि एन हा कधीही 0 नसतो. एन इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे एन हा कधी 0 नसतो. आपण हा फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहितो रॅशनल नंबर. त्याच्यामध्ये इंटिजर्स मग हे मायनससुद्धा असू शकतं, प्लससुद्धा असू शकतं. ठीक आहे. तर हे झाले रॅशनल नंबर. आता आपण प्रॅक्टिस सेट 22 सॉल्व करूयात. आता ही ॲडिशन आपल्याला कॅरी आउट करायची आहे. तर आता ह्याचे 2 मेथड आहेत बघा. एक तर तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागेल. 5 × 42 6 × 36 आणि मग 36 × 42. तर आपण काय करायचं? थोडी सिम्पल मेथड वापरूयात आपण. किंवा मग तुम्हाला LCM काढायला लागेल. या दोन्हीचा LCM काय येईल तो काढायला लागेल आणि मग त्याने तुम्हाला याला मल्टिप्लाय करायला लागेल त्या नंबरनी. किंवा अजून एक सिम्पल मेथड आहे. जर आपण आपल्याला माहिती आहे 42 नंबर 6च्या टेबलमध्ये येतो. कधी येतो? 6 1 जा 6 6 7 जा 42 बरोबर. 6 7 जा 42 म्हणजे हे काय होईल? 1/7 होईल. तर इथे मी लिहून घेते आता 5/36 प्लस 1/7. आता हे 1/7 कुठून आलं विचारू नका. 6/6 1 जा 6 आणि 6 7 जा 42 असं केल्यावर हे 1/7 आलं. मग आता आपल्याला थोडं सोपं पडेल 36 × 7 करायला. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. सो 5 × 7 प्लस 36 × 1/36 × 7 बरोबर. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, दोन्हीचं डिनॉमिनेटर सेम येणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर. सो 5 7 जा 35 प्लस 36 अपॉन किती येतं आहे? हे 252 येतं आहे. सो आता इथे ह्याची ॲडिशन करून घेऊयात. 6 + 5 = 11 1 3 + 3 6 and 1 7 71/252 हे तुमचं फायनल आन्सर झालं. दिस इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात काय आहे. 1 2/3 + 2 and 4/5. आता हा कुठला नंबर आहे? ह्याच्यात आपण मिक्स नंबरमध्ये आपण आता ह्याला आधी कन्व्हर्ट करायला लागेल. तर कसं केलेलं आहे आत्ता आपण? तुम्हाला थोडी रिव्हिजन करून घेऊयात थोडीशी. काय केलेलं आहे आपण? 3 1 जा 3 करतो प्लस ॲडिशन करतो. हे +2 अपॉन डिनॉमिनेटर कधी चेंज होतो का? नाही होतो. डिनॉमिनेटर असाच राहील. तर हे आधी आपण करून घेऊ. 3 × 1 + 2/3 प्लस हे काय येणार आहे पुढचं? 5 × 2 + 4 5 × 2 + 4 अपॉन 5. डिनॉमिनेटर चेंज होत नाही. आता हे काय आलं मग? 3 × 1 = 3 3 + 2 = 5/3. इथे कधी आधी मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे, मग ॲडिशन करायचं आहे. 5 + 3 अपॉन 5/3 अपॉन हे किती आलं आहे? 5 × 2 = 10 + 4 = 14/5. ठीक आहे. तर हे असं आपलं आलेलं आहे. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर काय येईल? 5 × 5 अपॉन 3 × 5 प्लस 14 × 3 अपॉन 5 × 3 बरोबर. सो 25/15 प्लस 14 3 जा 42. सो 42/15. आता आपण ॲडिशन करू शकतो कारण आपलं डिनॉमिनेटर सेम आला आहे. सो इज इक्वल टू 25 + 42/15. सो हे आलं आहे 5 + 2 = 7 4 + 2 = 6 67/15. दिस इज युअर फायनल आन्सर. चला नेक्स्ट बघा काय आहे. 11/17 + 13/19.
आता इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन्स करायला लागेल, ठीक आहे, कारण हे दोन्ही प्राईम नंबर्स आहेत. सो ह्याचं काही आपण म्हणजे ह्याचे डिव्हिजन करून सिम्पल आन्सर आणू शकत नाही कुठलंही. सो हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. सो 11 इंटू 19 अपॉन 17 इंटू 19 प्लस 13 इंटू 17 अपॉन 19 इंटू 17. ठीक आहे. सो 11 इंटू 19 इज, हे काढून घेतलं आहे मी, तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या, 209 अपॉन 323 प्लस 221 अपॉन 323. सो याची ॲडिशन करून घेऊ आता. 209 प्लस 221 अपॉन 323. सो हे किती आलेलं आहे, 430 अपॉन 323. हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट सॉल्व करूयात. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय आहे. 2 and 3 अपॉन 11 प्लस 1 and 3 अपॉन 77. तर आधी हे आपण मिक्स नंबरमध्ये करून घेऊ. कसं करायचं, 11 इंटू 2 प्लस 3 अपॉन 11 प्लस 77 इंटू 1 प्लस 3 अपॉन 77. सो इथे किती येणार आहे, 22 प्लस 3 इज 25 अपॉन 11 प्लस 77 प्लस 3 किती येणार आहे, 80 अपॉन 77. आता इथे बघा 11 आणि 77 आहे. जर आपण फक्त या नंबरला 7ने मल्टिप्लाय केलं तर आपल्या इथे खाली 77 येईल. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायपेक्षा जर 11 फक्त आपण ह्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण जर 7ने मल्टिप्लाय केलं तर ते जास्त सोपं जाईल आपल्याला करायला. सो 25 इंटू 7 अपॉन 11, कारण आपल्याला डिनॉमिनेटर सेम आणायचे आहेत. कारण डिनॉमिनेटर सेम नसेल तर आपण ॲडिशन करू शकत नाही. मग डिनॉमिनेटर सेम आणायला काय करायला लागेल, इथे 11ला 7ने मल्टिप्लाय करायला लागेल. इथे ऑलरेडी 77 आहे. सो हे असंच राहील. सो 25 इंटू 7 इज 175 अपॉन 77 प्लस 80 अपॉन 77. सो याची ॲडिशन करून घेऊ. 175 प्लस 80 अपॉन 77. सो 5, 8 प्लस 7 इज 15 and 2, 255 upon 77. This is our final answer. चला पुढे आता आपण ॲडिशनचे प्रॉब्लेम बघितले. आता काय आहेत, कॅरी आउट फॉलोइंग सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शनचे प्रॉब्लेम्स आहेत. आता फर्स्ट प्रॉब्लेम बघा, 7 अपॉन 11 मायनस 3 अपॉन 7 आहे. सो इथे आपल्याला परत काय करायला लागणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 7 इंटू 7 अपॉन 11 इंटू 7 मायनस 3 इंटू 11 अपॉन 7 इंटू 11. सो हे किती येणार आहे, 49 अपॉन 77 मायनस 33 अपॉन 77. बरोबर आहे. सो ह्याचं सबट्रॅक्शन करून घेऊ आता, डिनॉमिनेटर सेम झाले म्हणजे. सो 49 मायनस 33 अपॉन 77. सो हे किती आले, 9 मायनस 3 इज 6, 4 मायनस 3 इज 1, 16 अपॉन 77. हे फायनल आन्सर आलेलं आहे आपलं. आता पुढे सेकंड बघूयात. 3 अपॉन 36 मायनस 2 अपॉन 40. आता इथे हे थोडंसं आपल्याला सिम्प्लिफाय करून घेता येईल. काय सिम्प्लिफाय करून घेता येईल आपल्याला, हे दोन्हीही. कारण 36ला पण 3ने डिवाइड होऊ शकतं आणि 40ला पण 2ने डिवाइड होऊ शकतं. सो थोडंसं हे आधी आपण सिम्प्लिफाय करून घेऊ. सॉरी, हे 13 आहे, 3 नाही आहे. सो हे नाही करता येणार. सो फक्त 2 अपॉन 40 करता येईल. सो हे असंच ठेवायचं, 13 अपॉन 36 असंच ठेवायचं, मायनस 1 अपॉन 20, कारण 2 1 जा 1 अँड 2 2 जा 4 अँड 0. ठीक आहे, पेन्सिलने दाखवते मी इथे. 2 1 जा 1, 2 2 जा 0 अँड 2 0 जा 0. सो 1 अपॉन 20. आता काय करायला लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 13 इंटू 20 अपॉन 36 इंटू 20 मायनस 1 इंटू 36 अपॉन 20 इंटू 36. तर पुढे काय येणार आहे, 13 इंटू 20 करून घेऊ आधी. 13 0 जा 0, 13 2 जा 26 अपॉन 36 0 जा 0, 36 2 जा, 36 2 जा 72 मायनस 36 अपॉन 720. सो आता हे सबट्रॅक्शन करून घेऊयात पुढचं. 260 मायनस 36 अपॉन 720.
सो हे किती येणार आहे 10 - 6 इज 4, इथे 5 - 3 इज 2 आणि 2 असंच राहणार आहे 224/720. आता हे एवढं आन्सर इथे सोडून द्यायचं का नाही, हे थोडं सिम्प्लिफाय करायचं. म्हणजे आता हे बघा दोन्ही इवन नंबर आहेत, सो 2ने ह्याला डिवाईड होईल बरोबर. सो ह्याला 2ने डिवाईड करून बघूयात, किंवा ह्याला 4ने सुद्धा डिवाईड होईल डायरेक्ट. सो 4ने करू, डायरेक्ट 4ने करूयात. सो 4 × 1 = 4, इथे किती उरले 3, 4 × 9 = 4 × 8 = 32, 4 × 0 = 0. इथे बघा 4 इथे किती येणार आहे 4 × 5 = 20, इथे उरले 2 आणि किती येणार आहे हे 4 × 6 = 24. सो 56/180 हे काय आलं 56/180. आणि हे पण सिम्प्लिफाय होऊ शकतं कारण हा इवन नंबर, दोन्ही इवन नंबर आहेत. सो याला 2ने डिवाईड होऊ शकतं. सो ते करून बघूयात. बघा आता हे 56/180 हे कशाने डिवाईड होईल, हे 4ने डिवाईड होऊ शकतं. सो 4 × 1 = 4, 4 × 4 = 16, 4 × 4 = 16, इथे उरले 2, 4 × 5 = 20. सो हे किती येणार आहे 45. सो हे आपलं फायनल आन्सर आलं. कारण आता हा इवन नंबर आहे, हा ऑड नंबर आहे, त्यामुळे कुठल्या एका नंबरने डिवाईड होणार नाही. सो हे फायनल आन्सर आलं. चला हे नेक्स्ट बघा. हे नेक्स्ट पण आधी आपण मिक्स नंबर करून घेऊ ह्याचा. सो 3 × 1 + 2/3 - 3 × 6 + 5/6. So 3 × 1 is 3 + 2 is 5/3 - 6 × 3 = 18. 18 + 5 is 23/6. आता इथे बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायच्या आधी 3ला 2ने मल्टिप्लाय केलं तर 6 येणार आहे डिनॉमिनेटरला. इथे डिनॉमिनेटर सेम आणायचे आहेत आपल्याला. सो इथे जर आपण इथे 6 आणला तर हे दोन्ही सेम होऊन जाईल. सो याला आपण 2ने मल्टिप्लाय करू फक्त. इज इक्वल टू 5 × 2/3 × 2 - 23/6 असंच राहणार आहे कारण आपल्याला फक्त इथला डिनॉमिनेटर चेंज करायचा आहे. सो इज इक्वल टू 10/6 - 23/6. सो इथे काय येणार आहे 10 - 23/6. सो हे काय येणार 10 - 23 इज -13/6. ठीक आहे, हे आपलं फायनल आन्सर आहे. पुढचं बघूयात काय आहे. नेक्स्ट आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय आहे. मल्टिप्लाय द फॉलोइंग रॅशनल नंबर. आता फक्त साधं सिम्पल मल्टिप्लिकेशन आहे आणि ते नक्कीच ॲडिशन आणि सबट्रॅक्शनपेक्षा खूप सोपं आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये आपण काय करतो, न्यूमरेटर मल्टिप्लाय करतो, डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करतो. सो इज इक्वल टू 3 × 2/11 × 5. सो हे काय आलं 6/55 झालं. एवढंच आन्सर आहे. सेकंड काय आहे 12/5 × 4/15. आता इथे बघा हे थोडंसं सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला. 12/5 आणि 4 × 4/15 आहे. तर तुम्ही डायरेक्ट हे मल्टिप्लाय पण करू शकता, त्याच्यानंतर डिव्हिजन करू शकता, किंवा आधीच डिव्हिजन करून घेतली तर ते खूप सोपं जाईल. 12 आणि 15 एका टेबलमध्ये येतात. कुठल्या टेबलमध्ये येतात 3च्या टेबलमध्ये येतात. सो 3 × 4 = 12 अँड 3 × 5 = 15 बरोबर. सो मग इज इक्वल टू इथे काय येणार आहे 4/5 × 4/5. सो हे सोपं आहे ना सोडवायला. सो इज इक्वल टू काय आलं 4 × 4/5 × 5. सो 16/25 इज अवर फायनल आन्सर. आता हेच तुम्ही सेम मेथडनी म्हणजे दुसऱ्या मेथडनी हे तर तुम्हाला जास्त सोपं जाईल, पण 12 × 4/5 × 15 या मेथडनी करून जरी केलं तरी तुम्हाला ते सोपं जाईल. तेही तुम्ही करून बघितलं. तुम्हाला जी मेथड पट्टी आवडते, तुम्हाला जी सोपी जाते त्यांनी करून बघा. तर ही दुसरी मेथड मी तुम्हाला एक हवं तर इथे पेजवर करून दाखवते. 12/5 × 4/15. आता इथे बघा 12 × 4/5 × 15 असं आपण डायरेक्ट केलं असतं मल्टिप्लिकेशनच्या मेथडमध्ये. सो 12 × 4 किती येणार आहे 48
8 आणि अपॉन 5 15 इंटू 5 किती येणार आहे 75. आता हे बघा हा कुठल्या नंबरने हा नंबर डिवाइड होईल, कारण हे फायनल आन्सर तर देऊन चालणार नाही. सो 8 + 4 इज किती आहे 12. 7 + 5 इज 12, म्हणजे हा 3ने नक्कीच डिवाइड होईल. सो 48 डिवाइड बाय 3 अपॉन 75 डिवाइड बाय 3. तर किती येणार आहे 3 1 जा 3, त्याच्यानंतर इथे 3 6 जा 18 आणि हे 3 2 जा 6 आणि 3 5 जा 15. सेम आन्सर आलं आहे 16/25. सो त्याच्यापेक्षा तुम्हाला जर हे सोपं वाटलं की हे 12 आणि 15 आधीच 3ने डिवाइड करून घेतले आणि मग सोडवलं, तर हे पण खूप सोपं आहे सोडवायला. पुढचं बघूयात. थर्ड काय आहे -8/9 इंटू 3/4. तर आता इथे पण बघा डिनॉमिनेटरला 9 आहे, न्यूमरेटरला 3 आहे, डिनॉमिनेटरला 4 आहे, न्यूमरेटरला 8 आहे. तर हे आपण इथे सोडून घेतलं असं 3 1 जा 3, 3 3 जा 9 बरोबर. त्याच्यानंतर 4 1 जा 4, 4 2 जा 8. म्हणजे आपलं इथे पुढे आन्सर काय येणार आहे -2/3 इंटू 1/1. म्हणजे आपलं मायनस काय आलं, आन्सर काय आलं -2/3. तुम्ही दोन्ही असं केलं 8 इंटू 3 म्हणजे किती येणार आहे 24. -24 अपॉन किती येणार इथे 9 4 जा 36 म्हणजे 36 असं येणार आहे. ते पण तुम्हाला 2ने डिवाइड करायला लागेल किंवा 3ने डिवाइड करायला लागेल किंवा 4ने डिवाइड होईल. सो ते सगळं केल्यानंतर आन्सर हेच येणार आहे. पण हे सिम्पल वे आहे, त्यामुळे शक्यतो ह्या मेथडने करा, हे तुम्हाला खूप सोपं जाईल करायला. पुढचं बघा एकदम सिम्पल आहे. सॉल्व करायची गरज आहे का नाही आहे, कारण 0/6 म्हणजे 0 आणि 0ला कशानेही मल्टिप्लाय केलं की आन्सर काय येतं 0 येतो. सो इज इक्वल टू 0 इंटू 3/4 इज इक्वल टू 0. नेक्स्ट बघूयात काय आहे. आता हे बघा आपण 6th स्टँडर्डमध्ये पण सोडवलेलं आहे. राईट द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स म्हणजेच काय, डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जातो, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला येतो, म्हणजे ह्याच्याबरोबर उलटं म्हणजे रेसिप्रोकल हा शब्दही तुम्ही ऐकला असेल. सो हे काय येणार आहे 2/5चं काय येणार आहे 5/2. सेकंड नंबर बघा काय आहे -3/8. सो आता इथे मायनस हा साईन आहे, हा कायम न्यूमरेटरला जातो, हा कधी डिनॉमिनेटरला जात नाही. सो साईन असाच ठेवायचा आपण मायनस आणि 8/3 करायचं. फक्त नंबर्स आपल्याला चेंज करायचे वरचे खालचे, साईन कधीही डिनॉमिनेटरला जात नाही. थर्ड बघा काय आहे -17/39. सो ह्याचं काय येणार आहे साईन वरतीच राहणार आहे 39/17. फोर्थ काय आहे 7. सो 7चं काय येणार आहे 1/7, कारण डिनॉमिनेटरला ह्याच्या काय आहे 1 आहे, काही नसतं डिनॉमिनेटरला म्हणजे काय असतं 1 असतो. सो इथे फिफ्थ बघूयात -7 and 1/3. तर आता हे आधी काय करायचं आपण सॉल्व करून घ्यायचं. सो हे सॉल्व केल्यावर काय होईल 7 3 जा 21 + 1 इज -22/3. हे सॉल्व केल्यावर येतं त्याचा रेसिप्रोकल काय आहे -3/22. हे फायनल आन्सर आहे. पुढचं बघूयात. चला पुढचा क्वेश्चन बघा काय आहे, कॅरी आउट द डिव्हिजन्स ऑफ रॅशनल नंबर्स. ठीक आहे. तर आता इथे करताना डिव्हिजन आपण जेव्हा केली तेव्हा आपण काय केलेलं आहे आधी रेसिप्रोकल घेतला आहे, म्हणजे 10/4चं आपण काय करायचं आहे 4/10 घ्यायचं आहे आणि मग आपण सॉल्व करायचं आहे आणि मध्ये साईन काय येईल 4/10 केल्यावर मल्टिप्लिकेशन येईल. सो इथे लिहून घ्या आता 40/12 इंटू काय येणार आहे 4/10. रेसिप्रोकल घ्यायचं आहे. रेसिप्रोकल म्हणजे आता हे आपण वरती जे सोडवलं मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ते घ्यायचं आहे आणि मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मल्टिप्लिकेशन तर एकदम सोपं आहे करायला. सो इज इक्वल टू काय येईल 40 इंटू 4/12 इंटू 10. सो हे किती येणार आहे 160/120. सो इथे बघा 0 0 कॅन्सल होईल, म्हणजे इथे काय राहिलं 16/12. 16 आणि 12 कुठल्या टेबलमध्ये येतं 4च्या टेबलमध्ये येतं. सो आपण हे लिहून घेऊया 4 3 जा 12 आणि 4 4 जा 16. सो 4/3 इज अवर फायनल आन्सर. सेकंड सॉल्व करूयात. हे कधी हे असं आन्सर आणून सोडून द्यायचं नाही आहे. हे रॉंग देऊ शकतात टीचर तुमचे चेक करताना, पेपर चेक करताना. कधीही असा नंबर आणायचा आहे की नंतर जे न्यूमरेटर डिनॉमिनेटरला जे नंबर येतील ते कुठल्याच दुसऱ्या नंबरने डिवाइड नाही झाले पाहिजे, असं आन्सर आलं पाहिजे शेवटी. सो हे पुढचं बघूयात -10/11
डिवायडेड बाय -11/10. ठीक आहे. आता रेसिप्रोकल इन्व्हर्स घेऊयात. सो -10/11 इंटू -10/11 रेसिप्रोकल घेतला आपण ह्याचा, बरोबर. सो इज इक्वल टू काय येणार आहे, आता हे मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. सो मायनस आधी आपण लिहून घेऊ तुम्हाला समजायला. -10 इंटू -10/11 इंटू 11. सो हे काय येणार आहे 100/121. हे फायनल आन्सर आहे. थर्ड करूयात. -7/8 डिवायडेड बाय -3/6. आता इथे बघा -7/8 इंटू साईन वरतीच राहील 6/3 असं होणार आहे. आता हे सॉल्व करून घ्या, सिम्प्लिफाय करून घ्या. 3 1 जा 3, 3 2 जा 6. सो हे काय येणार आहे -7 इंटू 2/8 इंटू 1. सो -7 इंटू 2 घेणार आहे -14/8. हे फायनल आन्सर आहे. आणि 8 आणि 14 कुठल्या टेबलमध्ये आहे 2च्या. सो 2 4 जा 8, 2 7 जा 14. सो हे काय येणार आन्सर चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय आहे. -7/8 डिवायडेड बाय -3/6. तर रेसिप्रोकल काय येईल -7/8 इंटू मायनस वरतीच राहील 6/3. आता 3च्या टेबलमध्ये 6 येतं, इथेच सॉल्व करून घेऊ आपण. हे 3 1 जा 3, 3 2 जा 6, बरोबर. सो इज इक्वल टू काय येणार आहे -7 इंटू -2/8 इंटू 1. सो हे मायनस मायनस काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे प्लस होणार आहे. सो 14/8. आता आणि 14 आणि 8 कुठल्या टेबलमध्ये येतं 2च्या. 2 4 जा 8, 2 7 जा 14. सो आन्सर काय येणार आहे 7/4. 4 सॉल्व करूया आता. 2/3 डिवायडेड बाय -4, बरोबर. आता डिवायडेड बाय -4 म्हणजे 4चा रेसिप्रोकल घ्यायचा. 2/3 इंटू -1/4. मायनस साईन तर आहे तसंच राहील, फक्त 4 कुठे जाईल डिनॉमिनेटरला. सो इज इक्वल टू 2 इंटू -1/3 इंटू 4. सो -2/4 3 जा किती 12. आता 2ने ह्याला डिवाइड होत आहे 12ला. सो काय येईल इज इक्वल टू -1/6. 2 1 जा 2, 2 6 जा 12. फिफ्थ सॉल्व करूयात. 2 and 1/5 डिवायडेड बाय 5 and 3/6. आता इथे आधी आपण नेहमी सॉल्व करतो तसं करून घेऊयात. 5 2 जा 10 + 1 इज 11/5 डिवाइड बाय 6 5 जा 30, 30 + 3 इज 33/6. आता आपण रेसिप्रोकल घेऊया त्याचा. सो 11/5 इंटू 6/33, बरोबर. इथपर्यंत कळलं आहे. आता 11 आणि 33 कुठलं येतं 11च्या टेबलमध्ये 33 येतं, ते करून घेऊ, ते सॉल्व करून घेऊ. 11 1 जा 1, 11 3 जा 33. ठीक आहे, इथे आपलं 3 आलं आहे. परत 3ने 6ला डिवाइड होऊ शकतं. 3च्या टेबलमध्ये 6 येतो. 3 1 जा 3, 3 2 जा 6. सो आपलं इथे काय येतं आहे आन्सर 1 इंटू 2/5 इंटू 1. म्हणजेच काय आन्सर आलं आहे 2/5. चला नेक्स्ट बघा काय आहे. इज इक्वल टू -5/13 इंटू काय येणार आहे 26/7 रेसिप्रोकल घेतल्यावर. सो इथे 13 1 जा 13, 13 2 जा 26 आलं. सो -5 इंटू 2/1 इंटू 7. सो काय आलं आहे हे -10/7. हे फायनल आन्सर आलं आहे आपलं. इथे बघा आता -9/11 डिवायडेड बाय -8. सो हे 9/11 असंच राहील. इंटू काय होईल -1/8. म्हणजेच 9 इंटू -1/11 इंटू 8. सो हे -9/88 हे आन्सर आहे फायनल. तर पुढे सॉल्व करूयात. लास्ट क्वेश्चन आहे हा ह्याच्यातला डिव्हिजनमधला. 5 डिवायडेड बाय 2/5. आता इथे बघा 5 तर रेसिप्रोकलने घ्यायचं, हे आपण असंच ठेवायचं, कारण रेसिप्रोकल आपण फक्त डिवाइड नंतरचे जे डिजिट असतात हे नंबर असतो त्याचा घेतो. सो 5 इंटू 5/2. आता इथे काही नाही आहे म्हणजे इथे काय आहे 5च्या खाली 1 आहे. सो 5 इंटू 5/2. सो 25/2.
चला इथे आपला प्रॅक्टिस सेट 22 आपला संपलेला आहे. तुम्हाला कळलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ पॉज करून कसे प्रॉब्लेम सॉल्व केले ते एकदा बघा, किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही सॉल्व करा, आधी तुमचा आन्सर काय येतं आहे बघा आणि मग क्रॉस चेक करा माझ्या आन्सरबरोबर की आपला आन्सर बरोबर आला आहे का. ठीक आहे. तुम्हाला माझं शिकवलेलं आवडत असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.